तुमच्याकडे एखादी भन्नाट आयडिया आहे का? तुम्हाला उत्तम गाणी गाता येतात का? तुम्ही भारी मीम्स बनवू शकता का? किंवा तुमच्या डोक्यामध्ये एखादा सुपर हिरो गेम तयार आहे का? जर याचं उत्तर हो असं असेल तर अभिनंदन. तुमच्याकडे एक चालता बोलता कारखाना आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. आता पैसे कमावण्यासाठी मोठमोठ्या MIDC फॅक्टरी टाकायची गरज नाही किंवा लाखो रुपयांची मशिनरी सुद्धा विकत घ्यायची गरज नाही. आता पैसा तुमच्या खिशात नाही तर डोक्यामध्ये आहे. यालाच म्हणतात ऑरेंज इकॉनॉमी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2026-27 मध्ये या ऑरेंज इकॉनॉमीवर मोठा डाव लावलेला आहे. जर तुम्हाला युट्यूबर, गेम डेव्हलपर, फॅशन डिझायनर किंवा व्हिज्युअल आर्टिस्ट बनायचं असेल तर हे बजेट तुमचं नशीब बदलू शकतं. नेमकी काय आहे ही ऑरेंज इकॉनॉमी? यातून भारताचं भविष्य नक्की कसं बदलणार आहे आणि यामध्ये तुमची लॉटरी कशी लागू शकते हे आज आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. मात्र त्याआधी पैसा पाणीला सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यात आधी हा रंग म्हणजे काय आहे ते समजून घेऊयात. इकॉनॉमी तर आपल्याला समजलेली आहे, पण ही इकॉनॉमी ऑरेंजच का, हिरवी का नाही, निळी का नाही? मित्रांनो, ऑरेंज म्हणजे केशरी हा रंग जगभरामध्ये उत्साह, क्रिएटिव्हिटी आणि कल्चरचं प्रतीक मानला जातो. कोलंबियाचे माजी राष्ट्राध्यक्ष इवान दुके मार्केज यांनी 2013 मध्ये एक पुस्तक लिहिलं होतं, द ऑरेंज इकॉनॉमी अँड इन्फानाइट ऑपॉर्च्युनिटी. त्यांनीच पहिल्यांदा ही टर्म वापरली होती. आता याचं गणित काय आहे ते समजून घ्या. पारंपरिक इकॉनॉमीमध्ये कारखान्यामध्ये वस्तू बनतात, बरोबर? उदाहरणार्थ आपण साबण म्हणा, गाड्या, सिमेंट यासाठी कच्चा माल लागतो. ऑरेंज इकॉनॉमी मध्ये काय होतं की उत्पादन हे वस्तू नसते तर ती एक कल्पना असते. उदाहरणार्थ हॅरी पॉटर हे काय बरं? ती JK रोलिंग यांची एक कल्पना होती, मात्र त्या कल्पनेची आजची किंमत अब्जावधी डॉलर्स मध्ये आहे. चित्रपट, वेब सिरीज, गेम्स, पॉडकास्ट, फॅशन डिझाईन, जाहिरात आणि सॉफ्टवेअर ही सगळी क्षेत्र म्हणजे ऑरेंज इकॉनॉमी. इथे तुमच्या बुद्धीची किंमत होते, ज्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजेच IP असं म्हणतो. आता आपण बघूयात की 2026च्या बजेटमध्ये या क्षेत्रामध्ये काय नक्की खास आहे. सरकारला हे पक्क लक्षात आलं की भारताची ताकद आता मॅन्युफॅक्चरिंग शिवाय सर्व्हिस आणि टॅलेंटमध्ये देखील आहे. भारताकडे जगातली सगळ्यात मोठी तरुण लोकसंख्या आहे, जिच्या हातामध्ये स्मार्टफोन आणि डोक्यामध्ये आयडिया आहेत. या टॅलेंटला दिशा देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी AVGC सेक्टरवर प्रचंड भर दिलेला आहे. AVGC म्हणजे काय तर ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक्स. अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये 3 मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. 2030 मधलं त्यांचं टार्गेट कसं आहे ते बघूयात. सरकारचं असं म्हणणं आहे की 2030 पर्यंत या क्षेत्रामध्ये 20 लाख नवीन नोकऱ्या तयार करायच्या आहेत. कंटेंट क्रिएटर लॅब्स हे ऐकून तुम्हाला आनंद होईल. मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या मदतीनं देशभरातील 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये AVGC लॅब सुरू केल्या जाणार आहेत. तिसरी आहे ती स्किल डेव्हलपमेंट. म्हणजे आता शाळेमध्ये फक्त इतिहास, भूगोल नाही तर ॲनिमेशन कसं करायचं, गेमसाठी तर कोडिंग कसं करायचं, VFX कसे बनवायचे हे शिकवलं जाणार आहे. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे, भारताला कंटेंट हब ऑफ द वर्ल्ड बनवायचं आहे. आता तुम्ही विचार कराल की हे सगळं तुम्ही सांगताय ते ठीक आहे, मात्र यामध्ये भारताचा काय फायदा आहे? तर मित्रांनो, आज तुम्ही जे हॉलिवूडचे मोठमोठे सिनेमे पाहता, उदाहरणार्थ ॲव्हेंजर्स असेल, अवतार असेल, त्यातील 50% जास्त VFXचं काम भारतामध्ये होतं. ते बॅकएंडला होतं, म्हणजे नाव त्यांचं असतं, काम आपलं असतं. सरकारला हे चित्र बदलायचं आहे. भारतातील गावागावामध्ये टॅलेंट आहे. आज एखाद्या खेड्यातला मुलगा रील्स बनवून लाखो फॉलोअर्स देखील मिळवतोय. एखादी गृहिणी जी आहे ती युट्यूबवर एखादी रेसिपी टाकते आणि बिझनेस उभा करते. डिजिटल इंडियामुळे प्लॅटफॉर्म तयार आहे. आता फक्त त्याला प्रोफेशनल टच देण्याची गरज आहे. जेव्हा हे टॅलेंट प्रोफेशनल होईल तेव्हा आपण फक्त दुसऱ्यांसाठी काम करणार नाही तर स्वतःचे छोटा भीम, बाहुबली सारखे जागतिक ब्रँड आपण तयार करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, याचा फायदा नक्की कोणाला होणार? जर तुम्ही खालीलपैकी कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल किंवा त्या क्षेत्रामध्ये जाण्याचा विचार करत असाल तर तुमचे अच्छे दिन आलेले आहेत. पहिलं जे क्षेत्र आहे ते म्हणजे गेमर्स आणि डेव्हलपर्स. ई स्पोर्ट्स आता ऑलिम्पिकवर मध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. पहिलं जे क्षेत्र आहे ते गेमर्स आणि डेव्हलपर्स. ई स्पोर्ट्स आता ऑलिम्पिक मध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. गेमिंग आता टाइमपास राहिलेला नाहीये तर तो एक $multi-billion बिझनेस झालेला आहे. दुसरं क्षेत्र आहे
आहे आर्टिस्ट आणि डिझायनर लोकांसाठी. ग्राफिक डिझायनर, UI, UX, फॅशन आणि इंटेरियर डिझायनर्सला आता मोठी मागणी येऊ शकते. तिसरं आहे ते कंटेंट क्रिएटर्स, युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स आणि पॉडकास्टरवाले. चौथं जे आहे ते लेखक आणि दिग्दर्शक. OTT प्लॅटफॉर्म्सला रोज नव्या स्टोरीज हव्या आहेत, त्यामुळे या लोकांना देखील डिमांड येणार आहे. थोडक्यात काय, तर ज्याच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे त्याला या ऑरेंज इकॉनॉमीमध्ये राजासारखा मान मिळू शकणार आहे. पण आता थोडंसं थांबूयात. चित्र एवढंही गुलाबी नाहीये किंवा केशरी म्हणूयात का. काही आव्हाने आपल्याला नक्कीच आहेत. पहिलं आहे प्रशिक्षण. आपल्याकडे टॅलेंट आहे, मात्र त्याला इंडस्ट्री रेडी बनवणारं ट्रेनिंग नाही. सरकार लॅब्स उघडेल, मात्र तिथे शिकवणारे तज्ञ शिक्षक आपण कुठून आणणार, हा सध्या एक मोठा प्रश्न आहे. दुसरं आहे ते म्हणजे IPचं संरक्षण. तुम्ही एखादी भारी आयडिया आणली आणि ती कोणीतरी चोरली तर काय करणार. भारतामध्ये कॉपीराईटचे नियम तेवढेसे कडक नाहीयेत किंवा त्याबद्दल अजून म्हणावी अशी जागरूकता नाहीये, अवेअरनेस नाहीये. ऑरेंज इकॉनॉमीमध्ये तुमची आयडिया हीच तुमची संपत्ती असते, त्यामुळे तिची चोरी रोखणं हे मोठं आव्हान असेल. आणि तिसरं असेल ते सामाजिक दृष्टिकोन. आजही आपल्याकडे मुलानं इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं अशी पालकांची इच्छा असते. मी यूट्यूबर बनतो किंवा मी गेम्स बनवतो असं म्हटलं की त्याला म्हणावं तेवढं गांभीर्यानं घेतलं जात नाही. हा माइंडसेट जो आहे तो आपल्याला बदलावा लागेल. शेवटी 2026च्या बजेटने एक गोष्ट सिद्ध केलेली आहे. कला आता फक्त छंद राहिलेला नाही, तर ती पोटापाण्याचं, देशाच्या प्रगतीचं साधन बनलेली आहे. ज्याप्रमाणे 18व्या शतकामध्ये वाफेच्या इंजिनाने क्रांती केली, 20व्या शतकामध्ये कम्प्युटरने क्रांती केली, तशीच या 21व्या शतकामध्ये ऑरेंज इकॉनॉमी क्रांती करणार आहे. देश आता केवळ कारखान्याच्या धुरावर नाही, तर तरुणांच्या डोक्यातील स्पार्कवर चालणार आहे. त्यामुळे जर तुमच्यामध्ये काही टॅलेंट असेल तर लाजू नका. हे युग जे आहे ते तुमचं आहे. स्वतःला अपग्रेड करा, नवीन टूल्स सतत शिकत राहा आणि जगासमोर आपली कला कशी मांडता येईल याचा विचार करा. तुम्हाला काय वाटतं, भारताची ही ऑरेंज इकॉनॉमी जगाला भारी पडेल का? आणि तुम्ही यापैकी कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायला तयार असाल, तुम्हाला कुठल्या क्षेत्रात करिअर करायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या क्रिएटिव्ह मित्रांना शेअर करा आणि अशाच भन्नाट माहितीसाठी पैसा पाणीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कल्पनेसह. तोपर्यंत पाहत रहा पैसा पाणी. धन्यवाद.